नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी निगडीत असा विषय घेऊन आपण आलेलो आहोत. विषय आहे विजेचा. प्रत्येकाच्या घरामध्ये आता स्मार्ट मीटर बसवण्याची जवळपास तयारी सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यातही आलेले आहेत. मात्र दुसरीकडे नागरिकांचा या स्मार्ट मीटर बाबत अनेक मतमतांतर आहेत. नागरिक काही ठिकाणी रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसत आहेत. काही ठिकाणी प्रचंड विरोध होतोय. कारण नागरिकांचं असं म्हणणं आहे, की हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आम्हाला जे विजेचं बिल येते, ते पूर्वीपेक्षा जास्त यायला लागलेलं आहे. सोशल मीडियातही याचे रिफ्लेक्शन उमटायला सुरुवात झालेली आहे. माध्यमांमध्ये या संदर्भातल्या अनेक बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. याच संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. मंदार भट आपल्यासोबत आहेत, जे सातत्यानं महावितरणच्या विरोधामध्ये लढा देत आहेत, की तुम्ही ग्राहकांना अवाजवी नियम लावून किंवा नियमबाह्यपणे जे वीज बिल आकारताय, या संपूर्ण विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो, की त्यांनी कृपया आपल्याकडे जे बाईट्स आहेत त्या प्ले करावेत. कायदा हातात घेतला. कायदा हातात घेणे हे चुकीची जरी प्रक्रिया असली तरी पण ते बाध्य करायला तशी परिस्थिती निर्माण करायला एमएससीबीचं कार्यालय जबाबदार आहे. मला एक म्हणायचं आहे की शासनानं आपणही तुम्ही पाहिला आहे की या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत प्रीपेड मीटर लोकांकडे लावल्या जाणार नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुद्धा त्यांनी सांगितलं की फक्त पोस्टपेड मीटरच आपलं फक्त राहील, प्रीपेड मीटर कुठल्या परिस्थितीत लावल्या जाणार नाही. एवढं सांगितलेलं असताना या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं असताना एमएससीबी का म्हणून जबरदस्ती करते अशा प्रकारची जबरदस्तीनं मीटर लावण्याची? हा आमचा एक सवाल आहे. नाही, जर का आमचे जुने मीटर जशाच तसे लावून दिले नाही तर आज घोडेगाव कोण आहे, येणाऱ्या 8 दिवसामध्ये अख्ख्या विधानसभा मतदारसंघामध्ये इथे हेच पोझिशन दिसेल की प्रत्येकाला जुनं मीटर लागेल. हे कुठली कंपनी आहे? कोणीतरी एखाद्या नेत्याच्या पोराची असेल ज्यांनी हे बोगस मीटर लावून गरीब गोद्याला लुटण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या मीटरचे आणि या कंपनीचा आम्ही निषेध करतो सर्व गावकरी. जुने जे मीटर होते ते आमचे व्यवस्थित होते. काही कारण नसताना जोर जबरदस्तीनं आमच्या गावात यानं नवीन स्मार्ट मीटर लावले. याचा गावकऱ्यांना फटका बसला. 2-2, 3-3 हजार बिल याचे आले आहे. त्यामुळे आमची एवढीच महावितरण कंपनीला आणि सरकारांना विनंती आहे की आमचे जे जुने मीटर होते आम्हाला लावून द्या आणि तुमचे नवीन स्मार्ट मीटर आहे ते तुम्ही वापस घ्या. कायदा हातात याच्यासाठी घेतला कारण का आम्ही गेल्या 1 महिन्यापासून जेव्हा येणं समजा मीटर लावले तेव्हापासून आम्ही कायदेशीर प्रक्रिया करत आहे ना, पण त्या प्रक्रियेला कसल्याही प्रकारचा यानं रिस्पॉन्स दिला नाही आणि त्याचा भुगदंड आम्हाला असा बसला का आम्हाला 2-2 महिन्याचे 4-4, 5-5 हजार रुपये बिल भरायला लागू राहिले. म्हणून आम्ही कायदा हातात घेतला. आय होप तुम्ही हे जे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत स्मार्ट मीटर बाबत त्या ऐकल्या असतील. मला सगळ्यात पहिले आपण एकदम बेसिक पासून सुरू करू. स्मार्ट मीटर ही भानगड नेमकी काय आहे? त्याचं थोडंसं प्लस मायनस दोन्ही बाजू सांगा ना. नमस्कार. मॅक्स महाराष्ट्राला नमस्कार आणि महाराष्ट्राच्या समस्त जनतेला नमस्कार. बरेच दिवसापासून हा गोंधळ बघतोय की बऱ्याच ठिकाणी MSCDCL जोर जबरदस्ती करून घरगुती ग्राहकांचे मीटर बदलतायत आणि त्याच्या मागे कारण हे देत आहेत की सेंट्रल गव्हर्नमेंटनी असं सर्क्युलेशन काढलेलं आहे की प्रत्येक घरामध्ये स्मार्ट मीटर लागला पाहिजे. तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेला सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की असा कुठलाही सेंट्रल गव्हर्नमेंटचा GR नाहीये आणि स्मार्ट मीटर बसवणं हे बंधनकारक नाहीये. जर तुम्ही ऍक्ट बघितलात किंवा इलेक्ट्रिसिटी राईट ऑफ कन्झ्युमर 2000 वाचलात तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की प्रत्येक न्यू कनेक्शन किंवा कुठलाही मीटर बदलताना सर्वात पहिल्यांदा ग्राहकाला हा ऑप्शन आहे की तो ग्राहक स्वतः बाजारातनं नवीन मीटर विकत घेऊ शकतो. इथे कुठल्याही परिस्थितीत डिस्कॉम कंपनी जोर जबरदस्ती करून त्यांच्यातर्फे मीटर लावू शकत नाही. हे राईट ऑफ कन्झ्युमर रूल 2000 मध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे मीटर बदलण्याची सर्वप्रथम प्रक्रिया अशी आहे की तो चॉईस कन्झ्युमरकडे असतो. त्याला जर वाटलं तर तो रिटेल मार्केटमधनं मीटर विकत घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्या मीटरचं टेस्टिंग होतं, त्याचा रिपोर्ट दिला जातो आणि तो ISI मार्कवाला मीटर जर चांगल्या परिस्थितीत असेल तर तो लावला गेला जातो. आता ही प्रक्रिया तर MSCDCL पार पाडतच नाहीये. जोर जबरदस्तीने सगळ्यांच्या घरातले मीटर बदलले जात आहेत. हे संपूर्णतः चुकीचं आहे. मी तर लोकांना रिक्वेस्ट करीन किंवा आवाहन करीन की अशी जर जोर जबरदस्ती महावितरण कंपनी करत असेल तर यू हॅव अ राईट टू फाईल अ पोलीस कंप्लेंट अगेन्स्ट देम. तुम्ही कायदेशीर कारवाई त्यांच्या विरुद्ध करू शकता. मी सगळ्यांना इथे परत परत विनंती करतो की कोणीही या विषयामध्ये उपोषण करू नये किंवा आंदोलन करू नये. सरळ सरळ पोलीस कंप्लेंट करू शकतात. कारण की हा बेसिक अधिकार आहे ग्राहकाचा की त्यांनी मीटर लावायचा असेल तर तो बाजारात नाही विकत घेऊ शकाल. तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे मीटर बदलले जात आहेत MSCDCL कडनं हे एका विशिष्ट कंपनीने बनवलेले आहेत.
हम्म. जशी जीनस कंपनीचे मीटर्स, म्हणजे आता इव्हन अदानीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आहे की मीटर बदलण्याचं, पण तरी अदानी हा काही मॅन्युफॅक्चरर नाहीये. शेवटी जे मीटर लागले जात आहेत हे जीनस कंपनीचे मीटर लागले जातात. आता जर तुम्ही Amazonवर जरी बघितलं तरी हा स्मार्ट मीटर Amazonवर आज 1500 ते 1600 म्हणजे मार्केट प्लेसमध्ये 1500-1600 मध्ये स्मार्ट मीटर विकत मिळतायत. ते मीटर पण लावू शकतात कंझ्युमर, त्यांना हा राईट आहे. पण इथे MSCDCL जोर जबरदस्ती करून हे मीटर बदलतायत, याची कुठेच कायद्यात तरतूद नाहीये आणि हा अक्षरशः अन्याय आहे महाराष्ट्राच्या जनतेवर. त्यामुळे नाही पण स्मार्ट दुसरं महत्वाचं MSCDCL नेहमी कारण देते की RDSS स्कीमची. आता मला इथे नमूद करायला आवडेल की RDSS स्कीम ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटनी जारी केली होती, सुरू केली होती, ती 2021 ते 26 पर्यंत अशी पंचवार्षिक योजना होती आणि ह्या स्कीमची अंतिम तारीख होती 31 मार्च 2026. म्हणजे ज्या स्कीमच्या कारणाखाली हे स्मार्ट मीटर बदलणं चालू आहे, ही स्कीम ऑलरेडी 31 मार्च 2026 ला संपलेली आहे आणि महावितरण ही कंपनी त्या तारखेनंतर प्रत्येक ग्राहकाला SMS पाठवते की तुमचे मीटर जोर जबरदस्तीने बसवले जातील. म्हणजे ही अक्षरशः महाराष्ट्राच्या जनतेची केलेली फसवणूक आहे. नाही मंदारजी, अजून एक प्रश्न असा निर्माण होतो की MSCB ने मेसेजेस पण पाठवले आणि सांगितलं सुद्धा की तुमच्या दरमहा बिलामधनं पैसे कट होतील आणि त्याची त्या स्मार्ट मीटरची नवीन किंमत जी आहे ते मला वाटतं 7 ते 7.5 हजारांपर्यंत आहे. म्हणजे ते अगदी दहा ग्राहकाच्या वीज बिलातनं दहा वसूल केली हजाराच्या वर जाते. सुद्धा स्मार्ट मीटरची किंमत आहे आणि ती वसूल केली जाते कंझ्युमरच्या बिलामधनच. कारण की बरोबर. प्रायमरी सांगितलं जाते असं की आम्ही तुमच्याकडनं कुठलेही पैसे घेत नाही आहोत, आम्ही हे फुकटमध्ये बदलून देतोय. पण हे फुकटमध्ये होत नाहीये. इमिजिएटली म्हणजे पुढच्या महिन्यांमध्येच त्या मीटरची किंमत त्यांच्या बिलातनं वसूल केली जाते आणि असा बरं. कुठलाही अधिकार MSCDCL ला नाहीये की जोर जबरदस्तीने ते मीटर बदलतील. बरं, हा झाला एक भाग. आता समजा स्मार्ट मीटर टेक्नॉलॉजी बदलते, काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय, तर स्मार्ट मीटरला जर विरोध होत आहेत, त्या विरोधात कितपत तथ्य आहे की खरंच बिल जास्त येतंय का? अक्षरशः बिलं जास्त आहेत. म्हणजे आम्ही सगळी अख्ख्या महाराष्ट्रातनं मी बघतोय ज्यांची बिलं पूर्वी 1000-1500च्या रेंजमध्ये येत होती, त्यांना आता 5 ते 7,000 बिलं येत आहेत. काही म्हणजे मी ज्या सोसायटीमध्ये राहतो, आमच्या घरची बिलं आता महिन्याची 10,000 झालेली आहेत. काही लोकांना 20-25 हजारापर्यंत मंथली बिलं आलेली आहेत, जे साध्या 2 BHK मध्ये राहणारी लोक आहेत. आता आम्ही सर्वसामान्य माणसं 2 BHK मध्ये राहतो. 2 BHK मध्ये जास्तीत जास्त 3 AC चालतात. फ्रीज आणि टीव्ही एवढंच चालतं. त्याच्यासाठी ही फार अवाच्या सवा बिल आहेत. म्हणजे याला काही हिशोबच नाही आता. बरं, जे कारण पुढं सांगितलं जातं RDCCचं, त्यात समजा जर एखादा ग्राहक आहे, तर त्याला आपण कुठला कागदान्वये तो सांगू शकतो की आता सर्व हे बघा की 2 वर्ग आहेत, की एक सुशिक्षित, एक अशिक्षित. अशिक्षित वर्गाला हे सगळे चार्जेस, नियम, MS डील्स किंबहुना सुशिक्षित लोकांनाही याच्याबद्दल जागृती नाहीये. तर त्यांनी काय केलं पाहिजे? जर त्यांना जास्त वाढीव बिल आलं, तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं पाहिजे? सर्वप्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की RDSS स्कीमच्या मागे जे मीटर बदलणं चाललंय हे सरासर चुकीचं आहे. सर्वात महत्वाचं RDSS स्कीमच्या अंतर्गत जी सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मिळणार होती, मी इथे 100% गॅरंटीने सांगतो की ती सबसिडी MSCDCL या कंपनीला मिळणं अशक्य गोष्ट आहे. कारण की ह्या स्कीमचा बेसिक जो क्रायटेरिया आहे, याच्यामध्ये काही ठळक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. बेसिक क्रायटेरिया टू अवेल द सबसिडी अंडर RDSS स्कीम. त्या RDSS स्कीमच्या पत्रकामध्ये असं लिहिलेलं आहे की मुळात ती कंपनी प्रॉफिट मेकिंग असली पाहिजे. आता महावितरण ही कंपनी गेली 10 वर्ष लॉस मेकिंग कंपनी आहे. त्यामुळे पहिला क्रायटेरिया ती काही फुलफिल करत नाही. दुसरा त्यांचा क्रायटेरिया असा होता की वितरण कंपनीची जेवढी बिलं सरकारी दफ्तर मधली जी म्हणतात आपण की सरकारी जी ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये जे मीटर्स आहेत त्यांची बिलं संपूर्णतः भरली गेली असली पाहिजेत. आता MSCDCLचा रेकॉर्ड असं सांगतो की त्यांची जवळजवळ 35% बिलं सरकारी ऑफिसमधनं येणं बाकी आहे. म्हणजे त्यांची एवढी रिकव्हरी बाकी आहे. आणखी कुठलंही सरकारी ऑफिस असेल हे MSCBचं बिल कधी भरतच नाही. त्यामुळे त्यांची 100% रिकव्हरी होतच नाही. त्यामुळे दुसरा क्रायटेरिया पण ते क्वालिफाय करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे होता की एक क्रायटेरिया असा आहे की ज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी केलेलं जे ऑडिट आहे त्याच्यामध्ये डिस्कॉमला 60 मार्क मिळणं अपेक्षित आहे. जर मिनिमम 60 मार्क क्वालिफाय केले तरच त्यांना RDSS स्कीम मध्ये सबसिडी मिळू शकते. आणि महावितरण या कंपनीला गेल्या वर्षीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये 100 पैकी फक्त 1.5 गुण मिळालेला आहे. त्यामुळे हे क्रायटेरियाच मुळात MSCDCLनी फुलफिल केलेले नाही. त्यामुळे RDSS स्कीमच्या अंतर्गत जी काही सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी आहे ही MSCDCLला मिळणं अशक्यप्राय गोष्ट आहे. मी आवाहन करीन की MSCDCLला जर ही सबसिडी मिळाली असेल तर त्याचे काहीतरी कागदपत्र महाराष्ट्राच्या जनतेला दाखवावे. बरोबर. मंदारजी, मला एक सांग की आता सर्वसामान्य माणसाला जर त्याला विरोध करायचा आहे,
की मला हो. स्मार्ट मीटर नकोय किंवा स्मार्ट मीटर बसवायला पण त्याची हरकत नाहीये, कारण तो पैसे द्यायला हो. तयार आहे, कारण तो सेवा घेतोय. तर समजा अगदी. त्याच्या मनातल्या शंका दूर करायच्या असतील, तर म्हणजे महावितरण जे आहे, त्यांची ही नैतिक जबाबदारी नाही का, की लोकांच्या मनातले संभ्रम दूर दूर करणे किंवा एखादी जनजागृती अभियान राबवणे किंवा होम टू होम जाऊन त्यांचा अवेअरनेस करणे. मात्र हे काही करताना दिसत नाहीये आणि थेट त्यांची लोकं येतात किंवा आमच्याही सोसायटीमध्ये किंवा आम्ही जिथे राहतो तिथे आले आणि त्यांनी तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं जोर जबरदस्ती करून ते थेट सगळ्यांचं सहमती आहे असं समजून त्यांनी आता मीटर बसवायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळेस सर्वसामान्य माणसाने मुंबईकर असेल किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला त्यांनी पहिली स्टेप काय केली पाहिजे कायदेशीर बाजूने, की त्याची वीजही खंडित होता कामा नये आणि त्याला न्याय मिळावा. तर त्यांनी स्टेप बाय स्टेप सांगा की काय केलं पाहिजे? मी सगळ्यात सोपं तुम्हाला स्टेप सांगतो, जे मी माझ्या सोसायटीमध्ये अवलंबलेलं आहे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांनी आपापल्या मीटर बॉक्समध्ये पॅक करून टाकावेत. आता जिथे-जिथे सोसायट्या आहेत, त्यांनी मीटर रूमला हं. टाळं लावून टाकायचं आणि त्याच्यावर एक नोटीस लिहायची, की या मीटरच्या रूममध्ये जर कोणी अतिक्रमण केलं, तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. ही नोटीस मी सांगेन प्रत्येक सोसायटीने आपल्या मीटर बॉक्सवर लावून घ्या. मी स्वतः माझ्या सोसायटीमध्ये तशी नोटीस लावलेली आहे. आणि त्याच्यानंतर महावितरणाच्या एकाही माणसाचं डेअरिंग झालेलं नाही, की माझ्या सोसायटीमध्ये येऊन जबरदस्ती मीटर लावायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा सोपं पाऊल मी तुम्हाला सांगतो, की आपापल्या मीटर रूमच्या इथे नोटीस लावा. कारण की जरी मीटर एम-एस-सी-डी-सी-एलच्या मालकीचा असला, तरी तो आपल्या प्रेमायसेसमध्ये लावला गेला आहे, हे प्रत्येक कन्झ्युमरनी लक्षात घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या प्रेमायसेसमध्ये आपल्या कन्सेंट शिवाय जर कुठलीही महाडिस्कॉमची माणसं येऊन तो मीटर बदलत असतील, तर त्याला अतिक्रमण केलं असं म्हटलं जातं. तर त्याच्या विरोधात तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू शकता. तर न घाबरता, कारण की महावितरण ही कंपनी सरकारी आहे आणि सरकारी कंपनी काहीही करू शकते, असं या लोकांना वाटतं आणि त्याचा धाक दाखवून हे लोक जोर जबरदस्ती करतायत. महाराष्ट्रातल्या सगळ्या कन्झ्युमर्सना मी सांगेन, की तुमचे पण काही राइट्स आहेत. त्यामुळे ही सरकारी जरी कंपनी असली, तरी त्यांच्या धाकाला घाबरू नका. तुमचे राइट्स तुम्ही जाणून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आपापल्या मीटर रूममध्ये नोटीस लावा आणि त्याचं स्पष्ट लिहा, की जोर जबरदस्ती केली तर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू. हो, जसं मी म्हटल्याप्रमाणे सोसायटी नाही, जर तुमचं इंडिव्हिज्युअल घर आहे आणि इंडिव्हिज्युअल घराच्या मीटरच्या इथे तुम्ही लॉक करू शकता. कारण की जेव्हा मीटर तुमच्या प्रेमायसेसमध्ये असतो, तेव्हा त्या मीटरची काळजी घेणं ही संपूर्णतः तुमची जबाबदारी असते. आणि जर ही जबाबदारी तुमची आहे, तुमच्या प्रेमायसेसमधल्या लागलेल्या मीटरची, तर ती जबाबदारी पूर्ण पाडायची जबाबदारी तुमचीच आहे. त्यामुळे तुम्ही तो लॉक करून घेतला, तर त्याच्यावर कोण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. नाही, समजा आता हे जरी केलं आणि पोलीस आणून तुम्ही बघा, सर्वसामान्य माणसाच्या घरी जर पोलीस आले, एम-एस-सी-बीची लोकं आली, तर तो घाबरून जातो आणि तो त्यांना हां. रोखत नाही. त्याच्यानंतरची स्टेप काय करावी? हां, मी सांगितलं ना, सगळ्यात पहिल्यांदा स्मार्ट मीटर लावू देत नाहीत म्हणून पोलीस आणणं हा बेकायदेशीर प्रकार आहे. याच्यामध्ये पोलीस इंटरफेअर करूच शकत नाहीत. कारण की हा पर्सनली त्या ग्राहकाचा आणि डिस्कॉम कंपनीचा प्रश्न आहे. याच्यामध्ये पोलीस आणणं हा फक्त भीती घालण्याचा प्रकार आहे. पोलीस कुठल्याही पद्धतीमध्ये याच्यावर कुठलाही काय म्हणतात आर्ग्युमेंट करू शकत नाहीत किंवा ते सहभागच घेऊ शकत नाही या भागामध्ये. ओके. त्यामुळे हे हं. पोलीस वगैरे आणणं हे फक्त महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला धमकवायचं काम आहे. त्यांचा हस्तक्षेप या गोष्टीमध्ये होऊच शकत नाही आणि हे कायद्यात लिहिलेलं आहे. हा प्रश्न फक्त संबंधित कन्झ्युमर आणि डिस्कॉम कंपनी या दोघांमधलाच आहे. पोलीस कारवाई याच्यात होऊ शकत नाही. पोलीस कारवाई तेव्हाच होऊ शकते, जेव्हा एखाद्या कन्झ्युमर जोर जबरदस्तीने त्यांच्या प्रेमायसेसमध्ये येऊन डिस्कॉमची कंपनीने येऊन अतिक्रमण केलं, तर त्याच्या विरोधात तसा गुन्हा दाखल होऊ शकतो, की या लोकांनी माझ्या प्रॉपर्टीमध्ये अनऑथराइज अप्रोच केला म्हणून. अदरवाईज स्मार्ट हां, मीटर म्हणजे लावणं किंवा नाही लावणं याच्यावर पोलिसांचा काहीच संबंध नाही. अच्छा. नाही, पण जनरली आपण बघितलंच तर ही सगळी मिलीभगतच असते, की काहीही करून हा अगदी. टास्क पूर्ण करायचा. बाय हुक ऑर बाय क्रूक ते बरोबर. करतात. फक्त माझी एक विनंती असेल मंदारजी, की हा शो संपल्यानंतर, की आपण आम्हाला ते कायदेशीर सगळे नियम किंवा जी-आर असतील गव्हर्नमेंटचे, आर-डी-एस-एसचे वगैरे ते सगळे द्यावेत. नक्की, आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की. आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी ते उपलब्ध करून देऊ. जेणेकरून त्यांना कुठं अगदी, तक्रार करायची असेल किंवा आपलं म्हणणं मांडायचं असेल, तर ते मांडू शकतील. मी जातोय पुढच्या प्रश्नाकडे. अगदी. मंदारजी, मला एक सांगा, की अनेक ठिकाणी असा दावा केला जातोय, की स्मार्ट मीटर बसवणं ही आता काळाची गरज आहे. कारण त्यापासून वीज चोरी रोखली जाणार आहे, अचूक बिल हां. येणार आहे, सगळी पारदर्शकता येणार आहे. हे खरंच शक्य आहे तुम्हाला असं वाटतं? वीज चोरी रोखली नाही. जाईल, वीज गळती रोखली जाईल? आर-डी-एस-एस स्कीम एक लक्षात घ्यायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेने, की आर-डी-एस-एस स्कीम ही फक्त मीटर बदलण्यापुरती नाहीये. ती स्कीम फार हं. मोठी आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक डिस्कॉमला हा टास्क दिला गेला आहे, की त्यांनी केबल्स बदलाव्यात, त्यांनी सबस्टेशन रिपेअर करावेत किंवा जिथे-जिथे फीडर्स आहेत, ते सगळं रिपेअरिंग व्हायला पाहिजे, त्यांचं सर्व्हिसिंग व्हायला पाहिजे. तर आर-डी-एस-एस स्कीमचं मेन उद्दिष्ट हे होतं, की याच्यामध्ये 80
एटीएनसी लॉसेस जे म्हणतो आपण, ऑपरेशनल अँड मेंटेनन्स चार्जेस, हे कमीत कमी करण्यासाठी आणि विद्युत गळती ही कमीत कमी करण्यासाठी सगळे डेव्हलपमेंटचे काही रिसोर्सेस दिलेले आहेत. त्याप्रमाणे त्या लोकांनी कामं केली पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये फक्त अनफॉर्च्युनेटली असं झालंय की फक्त मीटर बदलणं हा एकच अजेंडा घेऊन बसलेले आहेत. याची व्यापकता फार मोठी आहे आरडीएसएस स्कीमची आणि त्यातली बाकी कुठलीच कामं होत नाहीयेत. फक्त मीटर बदलणं हा एकच अजेंडा घेऊन बसलेले आहेत एमएससीडीसीएल वाले, की केबल अंडरग्राऊंड करणं किंवा फीडरची मेंटेनन्स करणं, ट्रान्सफॉर्मर बदलणं, नवीन सबस्टेशन उभी करणं, हे असे बरेच काही प्रकार आहेत. पण त्याच्याकडे महावितरण ही कंपनी दुर्लक्ष करते. त्यांचा आता सध्या एकच अजेंडा चालू आहे की सगळ्यांचे कंपल्सरीली मीटर बदलायचे. मला एक सांगा, की आता अमेरिका, इराण, इराकचं युद्ध सुरू आहे. आपण बघतोय की आपल्याकडे इंधनाचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत आपण नवीन म्हणजे रिन्युएबल एनर्जीज असतील, नवीन ऊर्जेचे क्षेत्र एक्सप्लोर केले पाहिजे. तर आपल्याकडे आहे नक्कीच. त्या ह्याच्यातच आपण गुंतून पडलोय. तर तुम्हाला काय चित्र दिसतंय एकंदरीत महाराष्ट्राचं किंवा भारताचं, की विजेच्या बाबतीत आपण सक्षम होणं तर फार दूरची गोष्ट आहे. पायाभूत सुविधांमध्येच अडकलोय आपण. अगदी. म्हणजे आता माझा अभ्यास याच्यात फारच व्यापक आहे. मी तुम्हाला सांगेन की याच्यात रिन्युएबल एनर्जीचा आता तुम्ही विषय काढला. आज तुम्ही सोलर इंडस्ट्रीतल्या लोकांशी बोलून बघा, एवढे त्रासलेली लोकं आहेत. कारण की महावितरण या कंपन्यांनी काय केलंय, महाराष्ट्रामध्ये मोनोपॉली आणलेली आहे. ओके. त्यामुळे ते सोलर एनर्जीला पण म्हणजे जिथून सेंटरवरनं असे आदेश येतात की आपल्याला सोलर एनर्जीमध्ये जास्त काम केलं पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये अनफॉर्च्युनेटली सोलर एनर्जीवर काम होत नाहीये. सोलार इंडस्ट्रीच्या कुठल्याही डीलरला तुम्ही भेटा किंवा सोलर उत्पादनं विकणाऱ्या लोकांना तुम्ही भेटा, ते किती त्रासलेले आहेत हे त्यांच्याकडनंच तुम्हाला कळेल. त्या सेक्टरमध्ये जेवढं काम केलं गेलं पाहिजे हे महावितरणकडनं केलं गेलं जात नाहीये. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, स्मार्ट मीटरिंगनी ते म्हणतात असं आहे की आपल्याला रेग्युलर रीडिंग बघायला मिळेल, टीओडीच्या हिशोबाने किती आपण कन्झ्युम केलं हे बघायला मिळेल. पण मला सांगा, महाराष्ट्रातल्या जनतेतल्या किती पर्सेंट लोकांनी आजपर्यंत त्यांची मंथली बिलं बघितलीत किंवा कन्झम्पशनवर कंट्रोल केलाय किंवा ट्रॅकिंग केलेलं आहे? मी स्वतः पर्सनली बघितलं तर मीटर लागल्यापासून आज 10 वर्षात माझा मीटर बघायला सुद्धा गेलेला नाहीये. आणि मला वाटतं माझ्यासारखेच महाराष्ट्रातले 99% लोकं अशीच आहेत, ज्यांनी कधी अगदी. स्वतःचं रीडिंग, महिन्याचं रीडिंग किती येतं हे पण बघितलेलं नाहीये. ओके. त्यामुळे हे जे यूएसपी सांगतात की तुम्हाला स्मार्ट मीटरमुळे ऍप्लिकेशनवर ट्रॅक करता येईल, एवढा वेळ आज कोणाकडेच नाहीये की मी दिवसात किती युनिट्स वापरले हे बघण्याचा. महाराष्ट्राचा माणूस एवढा बिझी आहे की एवढे डिटेल म्हणजे हे जे फीचर सांगतायत की हा यूएसपी म्हणून सांगतायत, हा अक्षरशः म्हणजे न कामी येणारा यूएसपी आहे. आणि फक्त मीटर बदलून वीज गळती थांबणं हे अशक्य गोष्ट आहे. वीज गळती थांबवण्यासाठी बाकीचे पर्याय आहेत किंवा उपाययोजना आहेत. त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. नुसतं मीटर बदली करून तुमची वीज गळती किंवा वीज चोरी थांबूच शकत नाही. मंदारजी, अजून एक विषय होता, की सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे, की चांगली लोकांना बिलं वाचता येत नाहीत नीट, आपल्या मीटरकडे कधी लक्ष देत नाहीत. व्हीलिंग हां. चार्जेसचा जो मुद्दा तुम्ही ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आणला होता, त्याचं सध्याचं हां. स्टेटस काय आहे हे समजून घ्यायला आम्हाला आवडेल. नक्की. मला ही मोठी खंत आहे, की जे म्हणतात ना, महाराष्ट्रामध्ये इतके क्वालिफाईड लोकं आहेत आणि अभ्यासक लोकं पण आहेत. पण अनफॉर्च्युनेटली हे जे अभ्यासक लोकं आहेत, ते महाराष्ट्राच्या जनतेला मला कळत नाही, की पुढे येऊन हे सगळे मुद्दे का सांगत नाहीत, की स्मार्ट मीटर लावणं हे बंधनकारक नाहीये किंवा त्याचे बिलं वगैरे वाढतायत आणि ते किती प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट्सना दिले गेले आहेत. हे सगळे जाणकार लोकं आहेत, पण ते गप्प काय आहेत मला कळत नाही. समोर येऊन का बोलत नाहीयेत. महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला एज्युकेट करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ते एज्युकेशन दिलं जात नाहीये क्वालिफाईड लोकांकडनं, ही फार मोठी अनफॉर्च्युनेट थिंग आहे. सेकंडली, जे तुम्ही म्हणालात, की वहन आकारावर जे मी भांडतोय हायकोर्टमध्ये गेल्या, तर त्याच्यात मला अपडेट द्यायला आवडेल, की या येत्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये हायकोर्टमध्ये आता आम्ही त्याची तारीख घेतोय आणि त्याच्यावर आमचं आर्ग्युमेंट सुरू होईल. आणि आता अजेंडा असा आहे, की मी स्वतः आर्ग्युमेंट करणार आहे. जून किंवा जुलैमध्ये वी आर एक्स्पेक्टिंग की हायकोर्टमध्ये याची तारीख मिळेल. कारण की वहन आकार हा भारतामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये कलेक्ट केला जातो. आणि त्याची अथॉरिटी MERCने दिली असा दावा महावितरणकडनं केला जातो. मी माझ्या आर्ग्युमेंटमध्ये पहिल्यांदा पण सांगितलं होतं, की MERCला सुद्धा हे अधिकार नाहीये, की घरगुती ग्राहकांना वहन आकार ते अप्रूव्ह करू शकतील म्हणून. आता हे मी MYT पिटिशन त्यांचं पब्लिक हिअरिंग जेव्हा होतंय MERCचं 3 फेब्रुवारी 2026 रोजी, त्या दिवशी पण MERCला पण हे सांगितलेलं आहे. पण समहाऊ MERC पण ते एक्सेप्ट करायला तयार नाही. तर आता हायकोर्ट जे निर्णय देईल त्या हिशोबाने MERCला पण माघार घ्यावीच लागेल नक्की. जुलै ते ऑगस्टमध्ये वी आर एक्स्पेक्टिंग की आम्ही तारीख घेऊ आणि या विषयावर आर्ग्युमेंट होईल. नाही, नक्कीच आपण अपेक्षा करूयात, की तुम्ही इतक्या वर्षापासून लढतायत, कायदेशीर मार्गाने लढतायत व्हीलिंग चार्जेसच्या विरोधात. हो. स्मार्ट मीटरच्या संदर्भातही तुम्ही ज्या पद्धतीने अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगितलं,
की वीज मीटर जर तुमच्याकडनं स्मार्ट मीटर तुम्हाला जोर जबरदस्ती करून बसवले जात असतील तर कशा पद्धतीने त्याला तुम्ही न्यायिक पद्धतीने विरोध करू शकता हे मंदार भट यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. त्यांनी जे RDSS चा उल्लेख केला किंवा जे काही नियमाची कागद सांगितली ती सगळे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार मॅक्स महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती. तोपर्यंत पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मंदारजी, आपण आमच्याशी जोडला गेलात. आमच्या प्रेक्षकांना आपण, महाराष्ट्रातल्या जनतेला आपण अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याविषयी जे गैरसमज होते ते मला वाटतंय नक्कीच आपल्या या मार्गदर्शनातून नक्कीच दूर होतील. आशा करूयात की पुढच्या व्हिडिओमध्ये मंदारजी पुन्हा आपल्या सोबत असतील एका नवीन विषयासह. तोपर्यंत इथंच थांबतो. धन्यवाद. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.